आपलं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन झालं आहे आणि कॉल्स नाही आहे मार्केटमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये डिलॉयटसारख्या मोठ्या कंपनीने मास हायरिंगसारखे अनाउन्समेंट केले आहे. सो त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, BCA, MCA, MSc, सायन्स, कॉमर्स, कुठले कुठले स्टुडंट अप्लाय करू शकता, सगळं मी इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पण मी सांगणार आहे की तुम्हाला कसं करायचे, कोणती URL आहे, काय मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज बघण्यासाठी IT वाला देवला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही लोक बघता पण लाईक करत नाही. लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सर. अशाच जर हायरिंगच्या जर तुम्हाला व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. इंजिनिअरिंगला जे आहेत फायनल इयरला ते अप्लाय करू शकताय का, किंवा अंडर ग्रॅज्युएट असेल ते अप्लाय करू शकताय का, किंवा अदर. सो सगळ्यांचंच आहे की बाबा आत्ताची सिच्युएशन खूप म्हणजे मार्केटमध्ये ओपनिंग्स नाही आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये जर डिलॉयटसारखी मोठी कंपनी हायरिंग घेऊन येत असेल तर तुमच्यासाठी एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिस नाही करायची आहे. जर प्रिपरेशन चालू नसेल केलं तुम्ही इंटरव्ह्यूचं तर प्रिपरेशन चालू करा. ह्या पुढच्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये खूप साऱ्या ओपनिंग यायचे संकेत आहेत. ओके. सो मोठ्या मोठ्या कंपनी, डिलॉयटसारख्या मोठ्या कंपनी जर ओपनिंग काढली म्हणजे बाकीच्या पण कंपनी येणार आहेत. सो आपण बघूयात की डिलॉयटला कसं अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकेल आणि काय. ओके. सो त्यांची जी वेबसाईट आहे सो डिलॉयट, सो ही त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे. सो तुम्ही जर इथे आले तर नॅशनल लेवल असेसमेंट ह्याच्या अंडर ते काय करताय, मास हायरिंग करायचा प्रयत्न करताय. आणि त्यानंतर जर तुम्ही ते बघितलं तर ते कशाच्या ह्याच्या बघताय, ॲप्टिट्यूड, टेक्निकल ॲस्पिरेशन आणि टॅलेंट आणि स्किल्स. म्हणजे तुम्हाला तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन असेल ना तरी पण त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही आहे त्यांना. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे बघा, रजिस्ट्रेशन फॉर गेटवे 2 बाय नॅशनल लेवल असेसमेंट NLA आर ओपन. रजिस्टर नाऊ फॉर NLA गेटवे 2 ट्रॅक्स. जर तुम्ही इथे स्क्रोल केलं तर ह्या URL आहेत ज्या मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो जर तुम्ही गेटवे 2च्या अंडर जर गेले तर वेलकम टू नॅशनल लेवल असेसमेंट गेटवे 2, युअर गेटवे टू द फ्युचर ऑफ युअर करिअर ॲट डिलॉयट. सर तुम्ही डायरेक्टली इथे अप्लाय करू शकता. स्क्रोल केलं तर इथे 3 लेवल आहेत. फर्स्ट आहे इंजिनिअरिंग, सेकंड आहे अंडर ग्रॅज्युएट सायन्स आणि थर्ड आहे अंडर ग्रॅज्युएट कॉमर्स अँड अलाइन कोर्सेस. सो जर तुम्ही म्हणजे सगळ्या फील्डसाठी हे म्हणजे त्यांनी अलाउ केलं आहे. इंजिनिअरिंग असेल तरी पण चालेल आणि कॉम्प्युटर रिलेटेड IT कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड जर तुमचे काही कोर्स असतील जसं की BSc आहे, BBA आहे, म्हणजे ज्या ITच्या फील्डमध्ये जर तुमचा सब्जेक्ट असेल तर तुम्ही लोक अप्लाय करू शकता. आणि ही एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. जे तुम्ही नॉन IT बॅकग्राऊंडमधून असाल, अदर BSc, MCA, BCA जर असाल ना तर हे तुमच्यासाठी एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो आपण फर्स्ट 1 बाय 1 बघूयात आणि आपण टोटल बघणार आहोत. त्यांचा सिलेबस काय, एक्झाम किती मिनिटची आहे, पॅकेज किती आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मी इन डिटेल तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. सो इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जर तुम्ही गेले तशी तर इंजिनिअरिंगमध्ये आहे की तुमचं स्टुडंट फ्रॉम BE, BTech, ME, MTech, MCA, कॉम्प्युटर सायन्स, IT, ओके, आणि सर्क्युटल ब्रांचेस, बाकीच्या अदर ब्रांचेस ज्या रिलेटेड मी आधीच तुम्हाला जसं बोललो ना की IT रिलेटेड जर तुमच्या ब्रांचेस असेल त्या लोक अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही इथे खाली आलात तर जनरल एक्सपेक्टेशन गो थ्रू करा की इथे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे जर तुम्ही खाली आले ना तर त्याच्यामध्ये एक आहे की शुड नॉट हॅव अप्लाइड टू एनी प्रोफाईल ऑफ डिलॉयट US ऑल ओव्हर पॅन इंडिया. डिलॉयटमध्ये तुम्ही लास्ट 6 मंथमध्ये जर तुम्ही डिलॉयटला अप्लाय केला असेल तर तुमचा फर्स्ट आहे की तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. सो लास्ट 6 मंथ्स जर तुम्ही डिलॉयटमध्ये अप्लाय केलं नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो ह्या एक मेन क्रायटेरिया आहे, तो तुम्ही नीट अंडरस्टँड करून घ्या. त्यानंतर त्यांचं आहे क्वालिफिकेशन रिक्वायर आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर सगळ्यात मेन त्यांचं बघा, BTech, BE, कॉम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड ज्या पण ब्रांच आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. MTech इंटिग्रेटेड ऑफ मास्टर टेक्नॉलॉजी 5 years, IMTech स्पेशलायझेशन कॉम्प्युटर सायन्स, त्या लोक मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. त्यानंतर ग्रॅज्युएशन शुड बी 2025. मीन्स वॉट की 2025मध्ये जे फ्रेशर्स लोक आहेत ही त्यांच्यासाठी गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्यानंतर ॲग्रिगेट 60% पाहिजे. सो MNC कंपनी आहे सगळ्यांचं, ऑलमोस्ट सगळ्याच MNC कंपनी ॲग्रिगेट 60% त्यांचं आहे. सो हे काय आहे आणि अबव इन करंट डिग्री नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स. सो जर तुमचे करंट जी डिग्री तुमची आहे त्याच्यामध्ये बॅकलॉग्स नसले पाहिजे, ते पण एक आहे. सो जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 6 months हे नाही.
आणि जर पॅकेज जर बघितलं तर पॅकेज आहे 4 लाख प्लस व्हेरिएबल पे. सो 4 लाख आणि ॲडिशनल तुम्ही जर तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला व्हेरिएबल पे पण दिलं जातं. आणि त्यानंतर हे जी एक्झाम वगैरे कशी आहे काय आहे आपण हे लास्टला बघू. आधी आपण बाकीचे जे 2 फील्ड आहेत त्यावरती आपण गो थ्रू करू. सो त्यांचे जरी तुम्ही इथे डायरेक्टली इथे आले, स्क्रोल केलं, परत गेटवे टूला आले आणि ही सेकंड आहे अंडर ग्रॅज्युएट सायन्स. अंडर ग्रॅज्युएट सायन्सच्या जर तुम्ही जर खाली बघितलं तर स्टुडंट्स कोणते कोणते अप्लाय करू शकता. BSc एनी कॉम्बिनेशन विथ कॉम्प्युटर सायन्स. मी ऑलरेडी सांगितलं की कॉम्प्युटर सायन्स आणि IT रिलेटेड ज्या पण कोर्सेस आहेत त्या रिलेटेड जर तुमची काही डिग्री असेल तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. ओके, IT, सायबर सिक्युरिटी, BCA. ओके, आणि सेम जर तुम्ही ते स्क्रोल केलं आणि सगळ्यात मेन काय आहे तर तुमचं 1 इयर जेव्हा तुमची जॉईनिंग करता तिथून पुढे 1 इयर तुमचं प्रोफेशनल पिरियड असणार आहे. ओके, 1 इयरसाठी जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं, तुम्ही चांगले इनपुट दिले, त्यामध्ये ते तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतील. तुमचं जो काही फर्स्ट 3 to 6 मंथ आय थिंक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतील आणि त्यानंतर तुम्हाला बघितलं जाईल की तुम्ही कंपनीसाठी त्या प्रोजेक्टसाठी किती इनपुट देत आहे. आणि 1 इयर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ते बघतील की तुम्हाला परमनंट करायचं आहे की तुम्हाला मग 1 इयरचं सर्टिफिकेट देऊन तुम्हाला ते डायरेक्ट सांगतील की तुम्ही म्हणजे परमनंट नाही होऊ शकत कारण तुमचा परफॉर्मन्स लो आहे. सो तुमच्याकडे ही ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली, तुम्ही अप्लाय करा आणि 1 इयरमध्ये त्यांना दाखवा की तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत. तर ओके, मी ऑलरेडी सांगणार आहे, मी सिलेबस पण मी दाखवतोच आहे तुम्हाला. आणि क्वालिफिकेशन जसं आहे इथे BSc IT ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे. 60% ॲग्रिगेट आणि जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया ऑलमोस्ट सेम आहे सगळ्यांचाच. ओके, नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स आणि लास्ट 6 मंथ्स तुम्ही अप्लाय नाही केलं पाहिजे. आणि जर पॅकेज म्हणलं तर इंजिनिअरिंगच्या पेक्षा इथे पॅकेज थोडंसं कमी आहे. इंजिनिअरिंगला 4.4 आणि ॲडिशनल व्हेरिएबल पे होतं. इथे 3.25 लाख प्लस ॲडिशनल व्हेरिएबल पे आहे. सो हा एक थोडासा डिफरन्स आहे. आणि जर तुम्ही इथे गेले तर रोल डिस्क्रिप्शन तर तुम्ही हे पूर्ण गो थ्रू करू शकता. रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत त्या रोल्ससाठी. ओके, असोसिएट ॲनालिस्ट म्हणून अशी एक प्रोफाईल आहे त्यांची. ओके, प्रॉपर गो थ्रू करा आणि पॅकेज वगैरे तर आहेच. आणि लास्ट जे आहे कॉमर्ससाठी जर आपण बघितले ते अंडर ग्रॅज्युएट कॉमर्ससाठी जे समजा अदर नॉन IT बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी पण ही एक गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे त्यांना कसं ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे हे बिझनेस मॅनेजमेंट हे अशा काही त्यांना प्रोफाईल्स दिल्या जातील ITमध्ये जे नॉन कोडिंग म्हणा किंवा नॉन टेक्निकलच्या रिलेटेड आहेत त्या प्रोफाईलसाठी पण ते अप्लाय करू शकता. आणि ज्यांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही आणि नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही गुड ऑपॉर्च्युनिटी आहे. सो बघा इथे परत सगळ्यांचा ऑलमोस्ट क्रायटेरिया सगळ्यांचा सेमच आहे की तुम्ही आता करंट फ्रेशर पाहिजे, तुमचा जो काही ॲग्रिगेट जर तुमचं 60% पाहिजे, नो बॅकलॉग आणि लास्ट 6 मंथ्स तुम्ही अप्लाय नाही केलं पाहिजे. आणि जर पॅकेज जर बघितलं तर पॅकेज ऑलमोस्ट सेकंड लेवल आणि थर्ड लेवलला 3.25 आहे आणि विथ ॲडिशनलमध्ये व्हेरिएबल पे आहे. आणि जर जॉब डिस्क्रिप्शन जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही टोटल जाऊन बघू शकता. सपोर्ट सर्व्हिस डिलिव्हरी जे सपोर्टला मॅनेजमेंट डेटा मॅनेजमेंट हे सगळे जे काही प्रोफाईल आहेत त्याला इथे ॲप्लिकेबल असणार आहोत. आता लास्ट आपण बघूयात की एक्झाम किती मिनिटची आहे, एक्झाममध्ये सिलेबस काय काय आहे आणि ती कशी एक्झाम कंडक्ट करणार आहोत. सो लास्ट जर आपण इथे आलो तर ज्यामध्ये ह्या सगळ्या पोर्शनला तुम्ही जर खाली इथे आले, हे बघा असेसमेंट्स. ओके, ॲनाटॉमीच्या खाली इथे जर आले, इथे जर तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक PDF त्यांची भेटेल. त्यामध्ये त्यांनी प्रॉपर त्यांचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे की हे बघा डिलॉईट NLA गेटवे टू इंजिनिअरिंग हायरिंग. इथे आता इंजिनिअरिंग येईल. इथे जर तुम्ही गेले खाली इथे तर हे बघा इथे येईल हायरिंग सायन्स. म्हणजे सगळ्यांच्या जर तुम्ही एकदम लास्टला एंडिंगला जर तुम्ही इथे आले असेसमेंट्स ॲनाटॉमीच्या अंडर तर तुम्हाला इथे एक त्यांची सेपरेट PDF भेटेल की त्यांचा क्रायटेरिया काय. तर ह्या कुठले तरी एक मी तुम्हाला ते हे सांगतो. ओके, सो इंजिनिअरिंगचं जर आपण जर इथे गेलो तर इंजिनिअरिंगमध्ये काय 90 मिनिट्सची एक्झाम आहे. 65 क्वेश्चन्स आहेत, MCQ आहेत आणि 2 क्वेश्चन हे लाईव्ह प्रोग्रामिंगचे असेल. आणि हे डिवाइड 5 सेशनमध्ये केलं आहे. जसं की इथे बघा टेस्ट समरीमध्ये त्यांनी सगळं सांगितलं आहे. ओके, सो फर्स्ट आहे लँग्वेज इंग्लिश. सो तुम्हाला थोडंफार इंग्लिश आलं पाहिजे. इंग्लिश त्यांची काही सेंटेन्स असतील, हे बघा ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, ओके सेंटेन्स अरेंजमेंट वगैरे सिंपल इंग्लिश आहे. त्यानंतर आहे जनरल ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग.
सो जर तुम्ही ह्याची तयारी केली नसेल तर ते पण तुम्ही ह्याची तयारी करू शकता. त्यानंतर आहे MCQs, 30 MCQs आहे टेक्निकल आणि त्यानंतर आहे तुमचं कोडिंग. सो कोडिंग C++, C#, जर तुम्हाला ह्या कोडिंग त्यांनी कुठली पण एक लँग्वेज जर चांगली परफेक्ट येत असेल तर तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. येस, ऑलमोस्ट ह्या आणि हेच सेम पॅटर्न ह्यांचा पण आहे. सो जर तुम्ही इथं गेले हायरिंग अंडर ग्रॅज्युएट हायरिंगमध्ये तर थोडंफार चेंज होईल. इथे काय 90 मिनिट्सचीच एक्झाम आहे, 54 क्वेश्चन्स आहेत आणि 2 लाईव्ह प्रोग्रामिंग आहे. सो सेम फॉर्मॅट आहे ह्यांचा पण ऑलमोस्ट. आणि हे जे आहेत कॉमर्स आणि बाकीच्यांसाठी तर त्यांच्यासाठी ओके एक्झाम सेमच आहे. 75 क्वेश्चन्स आहेत MCQ आणि आय थिंक ह्यांना प्रोग्रामिंग नाही आहे. ओके, सो हे एक आहे. सो येस, अप्लाय करा लवकरात लवकर. आणि डिलॉईटसारखी चांगली MNC कंपनी आहे, टॉपमोस्ट IT कंपनीमध्ये येते ती, त्यासारखी जर चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे आली आहे सो ॲज अ फ्रेशर असाल तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. आणि येस, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. आणि तुम्हाला जर अशाच हायरिंग रिलेटेड जर व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि येस, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.